नमो नमा. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण भाषासूत्र 1 हे बघणार आहे. यामध्ये क्रियापद हे कशा प्रकारे बनतं हे बघणार आहे. यामधील सर्वात पहिला जो लकार आहे की ज्याला लट लकार म्हणजे वर्तमान काल परस्मय पद आपण बघणार आहे. संस्कृतमध्ये एकूण एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे 3 वचन असतात. आणि पुरुष म्हणाल तर प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष असणार आहे. प्रथम पुरुष म्हणजे आपण दुसऱ्याचा परिचय करून देत असताना प्रथम पुरुषाचा वापर केला जाणार. मध्यम पुरुष म्हणजे दुसऱ्याविषयी म्हणजे तो, ते दोघे, ते सर्व यासाठी वापर केला जाणार. आणि उत्तम पुरुष म्हणजे स्वतःविषयी किंवा आम्ही दोघे आणि आम्ही सर्व याविषयी इथं पुरुषाचा उपयोग करण्यात येतो. तर बघा, लट लकार वर्तमान काल परस्मय पद. प्रथम पुरुष सा, तौ, ते. सा म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे आणि ते म्हणजे ते सर्व. मध्यम पुरुष मध्ये बघा, त्वम, युवाम, युयम. त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे आणि युयम म्हणजे तुम्ही सर्व. उत्तम पुरुष अहम, आवाम, वयम. अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सर्व. आता आपण प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष बघितलेला आहे. लट लकार हे जे आहे हे कशा प्रकारे चालतात हे बघा. त्यामधील खाद हा धातू घेतलेला आहे. प्रथम पुरुषामध्ये बघा, खादती, खादत, खादंती. प्रथम पुरुष. खादसी, खादतः, खादत. मध्यम पुरुष. खादामी, खादावह, खादामह. उत्तम पुरुष. आता जे वर प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष आपण घेतलेला आहे त्यापासून एक 15 वाक्य परस्मय पदाची केलेली आहेत. बघा, सा बालक खादती, तौ बालकौ खादत, ते बालकाः खादन्ति. हे झालं पुल्लिंग मधील. आता स्त्रीलिंग मधील बघणार आहे. सा कन्या खादती, ते कन्या खादत, ताहा कन्याः खादन्ति. आता नपुसकलिंग मधील वाक्यरचना बघणार. तद अपत्यम खादती, ते अपत्ये खादत, तानी अपत्यानी खादन्ति. म्हणजे आता आपण मध्यम पुरुष, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग 3 लिंगामध्ये बघितलेलं आहे. यामध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. मध्यम पुरुषामध्ये पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग किंवा नपुसकलिंग असत नाही. त्यामुळे त्वम खादसी, युवाम खादत, युयम खादत. उत्तम पुरुषामध्ये बघा, अहम खादामी, आवाम खादावह, वयम खादाम. उत्तम पुरुषामध्ये देखील पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग असत नाही. आता आपण जे लट लकार बघितलेला आहे तो कशा पद्धतीनं बनतो किंवा काय असतं ते बघणार आहे. क्रियापदस्य मूलम म्हणजे धातू. म्हणजे क्रियापदाचं जे मूळ आहे त्याला धातू असं म्हणतात. याच धातूंचं धातूनाम दशगण विभागा, गणा म्हणजे धातूंचं 10 गणांमध्ये विभाजन केलेलं आहे त्यांना गण असं म्हणतात. गणसूचकम चिन्हम गण विकरणम म्हणजे हे जे गण असतात हे ओळखण्यासाठी त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी चिन्ह आहे. त्या चिन्हाला गणविकरण असं म्हणतात. धातूनाम प्रकार द्वयम म्हणजे धातूंचे 2 प्रकार पडलेले आहेत. म्हणजे जे धातू असणार आहेत ते 2 प्रकारामध्ये त्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे परस्मय पदीन आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आत्मने पदीन. म्हणजे धातूंचे जो 2 प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार आहे परस्मय पद आणि दुसरा प्रकार आहे तो आत्मने पद. कालानुसारम पदानुसारम च प्रत्ययाः भवन्ति म्हणजे काळानुसार आणि पदानुसार प्रत्यय आहेत किंवा असतात. आज ह्या पाठामध्ये आपण भाषा अभ्यास 1 मध्ये लट लकार परस्मय पद फक्त शिकणार आहोत. बघा, लट लकार म्हणजे वर्तमान काळ परस्मय पदाचे प्रत्यय. ती तह अंती
सी थह थ मी वह मह. आता क्रियापद जे असणार आहे हे क्रियापद कसं बनतं हे आता एक सूत्र देण्यात आलेलं आहे. बघा, मूळ मूल धातू प्लस अधिक किंवा मूल धातू अधिक गण विकरण बरोबर धात्वंगम अधिक प्रत्यय बरोबर क्रियापद. म्हणजे इथं क्रियापद तयार होत असताना जे क्रियापदाचं सूत्र आहे म्हणजे मूळ धातू अधिक गण विकरण बरोबर धातूचं अंग अधिक त्याला काय आहे प्रत्यय लागणार आहे बरोबर काय असणार आहे क्रियापद बनणार आहे. म्हणजे बघा, गण दिलेले आहेत, गण विकरण आणि उदाहरण दिलेलं आहे. गण प्रथम म्हणजे पहिल्या गणाचं विकरण आहे अ धातू म्हणजे उदाहरण घेतलेलं आहे पठती. त्यानंतर चौथा जो गण आहे त्याचं विकरण आहे य आणि धातू घेतलेला आहे नृत आणि त्याचं रूप बनलेलं आहे नृत्यती. सहावा गण जो आहे त्याचं विकरण आहे अ आणि धातू घेतलेला आहे लिख आणि त्याचं क्रियापद किंवा उदाहरण बनलेलं आहे लिखती. दहाव्या गण म्हणजे दशमा गण त्याचं विकरण आहे अय आणि धातू घेतलेला आहे पूज आणि याला अय हे विकरण लागून पूजयती असं रूप बनलेलं आहे. आता आपण हे जे उदाहरण कसं बनलेलं आहे ते बघणार आहे. बघा, पठती पठ अधिक अ अधिक काय आलेलं आहे प्रत्यय म्हणजे मूळ धातूला विकरण लागून त्यानंतर जर प्रत्यय लागून पठती असं रूप बनलेलं आहे. पठ पहिला गण परस्मय पद बरोबर. बघा, पठ ठ हलंत आहे अधिक त्यात अ विकरण मिसळून त्यामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे पठ अधिक त्यामध्ये काय झालंय ती हा प्रत्यय लागलेला आहे आणि पठ ती असं बनलेलं आहे. नृत हा चौथा गण परस्मय पदाचा धातू आहे. नृत अधिक य बरोबर नृत्य बनलेला आहे आणि ती हा प्रत्यय लागून नृत्य ती बनलेला आहे. लिख सहावा गण परस्मय पद लिख ख हलंत अधिक अ बरोबर लिख पूर्ण बनलेला आहे अधिक ती हा प्रत्यय लागून लिखती असं रूप बनलेलं आहे. पूज दहावा गण परस्मय पद. बघा, पूज ज हलंत आहे अधिक अय हा विकरण लागून पूजय असं रूप बनलेलं आहे आणि ती हे प्रत्यय लागून पूजयती असं रूप बनलेलं आहे. आदेश एकस्य स्थाने अपरस्य आगमनम नाम आदेश म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरा आगमन नावाला आदेश असं म्हटलं जातं. आता आपण याची लट लकाराची रूप बघणार आहे. म्हणजे पठ हा पहिल्या गणाचा घेतलेला आहे. मगाशी आपण काय घेतलेले आहेत त्याचे प्रत्यय बघितलेले आहेत परस्मय पदाचे. बघा, ती त अंती प्रथम पुरुष, सी थ थ मध्यम पुरुष, मी वह मह उत्तम पुरुष हे प्रत्यय बघितले. धातू घेतलेला आहे आपण पठ आणि नृत. बघा, पठती पठत पठंती प्रथम पुरुष, पठसी पठत पठथ मध्यम पुरुष, पठामी पठावह पठामह उत्तम पुरुष. हा झाला पट धातू बघितलेला आहे. पठ नंतर नृत चौथा गण परस्मय पदाचा धातू घेतलेला आहे. लट लकार परस्मय पदाचे प्रत्यय परत एकदा सांगतोय. ती त अंती प्रथम पुरुष, सी तह थ मध्यम पुरुष, मी वह मह उत्तम पुरुष. नृत हा चौथा गण परस्मय पदाचा आहे. त्याचं विकरण आहे य आणि रूप बनलेलं आहे नृत्य. बघा, नृत्यती नृत्यतः नृत्यंती प्रथम पुरुष, नृत्यसी नृत्यतः नृत्यत मध्यम पुरुष, नृत्यामी नृत्यावह नृत्यामह उत्तम पुरुष. आता आपण पठ आणि नृत हे दोन धातू बघितलेले आहेत. याच्यानंतर पुढचा जो धातू आहे लिख सहावा गण परस्मय पद आणि पूज दहावा गण परस्मय पद हे दोन्ही धातू बघणार आहेत. लिख हा सहावा गणाचा आहे आणि त्याचं विकरण आहे अ म्हणजे आपण आता हे रूप बघितलेलं आहे लिख ख हलंत अधिक अ रूप बनलेलं आहे लिख. परस्मय पद लट लकार याचे प्रत्यय परत एकदा सांगतोय मी. ती त अंती प्रथम पुरुष, सी तह थ मध्यम पुरुष, मी वह मह उत्तम पुरुष. बघा, लिख कशा प्रकारे बनलेला आहे. लिखती लिखत लिखंती प्रथम पुरुष, लिखसी लिखथ लिखत मध्यम पुरुष, लिखामी लिखावह लिखामह उत्तम पुरुष. आता आपण लिख बघितलेला आहे. पूज जो आहे तो दहावा गण परस्मय पदाचा आहे आणि त्याचं विकरण आहे अय म्हणजे पूज ज हलंत अधिक अय बरोबर पूजय असं रूप बनलेलं आहे. लट लकार परस्मय पदाचे प्रत्यय परत एकदा सांगतोय. बघा,
तीत अंते प्रथम पुरुष, सीत त मध्यम पुरुष, मी वह मह उत्तम पुरुष. बघा पूज कशा प्रकारे चाललेला आहे. पूजयती, पूजयत, पूजयंती प्रथम पुरुष, पूजयसी, पूजयथ, पूजयथ मध्यम पुरुष, पूजयामी, पूजयावह, पूजयामः उत्तम पुरुष. हा आपला जो आता आपण भाषासूत्रम 1 हा पाठ आपला इथं शिकवून झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.